जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनल एस क्रिएशनच्या एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर फायनली भावांनो, आपला जो आजचा व्हिडिओ आहे तो 3D टेक्स्टच्या एडिटिंगवरती झालेला आहे। तुम्हाला मी 2 PhD दिलेला असतील आणि त्याला जो आहे तो पासवर्ड आहे तो व्हिडिओमध्ये कुठेही मी बोलून दाखवलेला असेल आणि तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितला तरच तुम्हाला तो 3D इफेक्ट कसा अप्लाय करायचा 1 क्लिकमध्ये ते तुम्हाला समजणार आहे, अदरवाइज काही समजणार नाही। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि अजून आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करून घ्या आणि समोर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, कारण की आपला नवीन नेक्स्ट व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर आपण आपल्या फिशच्या स्क्रीनवरती जाऊया आणि जाणून घेऊया कशा प्रकारे 3D टेक्स्ट इफेक्टला द्यायचा। ओके, तर मित्रांनो, आपण आपल्या पीसीच्या विंडोवरती आलोय आणि आपल्याला आता फोटोशॉप ओपन करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला मी इफेक्ट 2 दिलेले आहेत, त्यातला पहिला मी तुम्हाला करून दाखवतो। सुरुवातीला हा ओपन करायचा आहे आणि इथं बघू शकता लेअर पॅनलच्या वरती युअर डिझाईन हिअर त्याच्याकडलं एक आयकॉन आहे छोटासा, इथं याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आपल्याला डबलला आणि याच्यावरती सुद्धा डबल क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्ही नाव चेंज तुमचं टाकायचं। तुमचं आता मी समर्थ टाकलं, इथं बरोबरवरती क्लिक करून Ctrl+S एकदा क्लिक करून घ्यायचं आहे। Ctrl+S केल्याच्या नंतर बघू शकता इथं तुम्हाला डायरेक्ट डिझाईनवरती आल्याच्या नंतर बघायला मिळेल। आपण परत एकदा करून बघूया। ही लेअर हॅड करतो इथून मी, मराठी टेक्स्ट आता आपल्याला करायचा आहे। याच्यावरती गेलो, जिथं तुमचा मराठी टेक्स्ट असेल तो PNG आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा आहे पहिल्यांदा। ओके, PNG चालेल किंवा EPS चालेल। ज्यांना PCचं बऱ्यापैकी नॉलेज आहे ग्राफिक्समधलं त्याला EPS म्हणजे काय हे माहिती असेल, किंवा आपण पुढं जसं जसं जाईल तसं आपण व्हिडिओ टाकतच राहणार आहोत। ओके, ह्या टाईपमध्ये शुभम पाटील आपण इथं घेतलेला आहे। त्याच्यानंतर आपल्याला Ctrl+S वरती क्लिक करून घ्यायचं आहे। Ctrl+S वरती क्लिक केल्याच्यानंतर इथं बघू शकता आपण या दुसऱ्या लेअरवरती आल्यानंतर इथं टेक्स्ट अप्लाय होऊन जाईल। सेम ॲज भाऊन तुम्हाला मी दुसरं करून दाखवतो। ही PhD आपण ओपन केलेली आहे इथं अशा टाईपची आणि इथं एडिटेशनच्या ॲरोवरती एकदा क्लिक केलं आणि इथं बघू शकता ब्ल्यू कलरची लेअर इथं बघायला मिळेल। परत त्याच्यात डबल क्लिक करून घ्यायचं आहे आणि ते एस क्रिएशन लिहिलं असेल तिथं आपल्याला तुमचं नाव टाकायचं आहे, काय असेल ते असं, आणि इथं बरोबरवरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि एकदा फक्त Ctrl+S हे प्रेस करून घ्यायचं आहे आणि परत आपल्या त्या लेअरवरती मेन यायचं आहे। बघू शकता इथं टेक्स्ट इफेक्ट तुमचा अप्लाय होऊ शकतो। याचा बॅकग्राऊंड तुम्ही काढून तुम्ही PNG सेव्ह करू शकता। सेम ॲज भाऊन याचा आहे, बॅकग्राऊंड एडिटेशनच्या ॲरोवरती क्लिक करायचं आहे, बॅकग्राऊंड हाईड करून घ्यायचं आहे, तुम्ही PNG जे आहे तो सेव्ह करू शकताय। आजच्या व्हिडिओचा पासवर्ड आहे SS3D, कॅपिटलमध्ये SS3 आणि D कॅपिटल। ओके, अशा टाईपचा याचा पासवर्ड आहे। तर मित्रांनो, तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला अजून एक लाईक प्लीज लाईक करा, आपल्या चॅनलवर अजून प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि समोर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। भेटूया काय नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।